नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. मी आले होते अटलांटामध्ये आणि मला तुम्हाला अटलांटाचं इकडचं घरांचं स्ट्रक्चर दाखवायचं आहे. खूप वेगळं आहे शिकागोपेक्षा, पण खूप छान आणि नैसर्गिक आणि इकडे जंगल थोडंसं जास्त आहे, त्यामुळे खूप छान नॅचरल आणि फार्म हाऊस पद्धतीची इकडे घरं आहेत, जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की जंगलात किंवा शेतात आपण राहतो. चला तर बघूया की इकडे घरांची रचना कशी आहे अटलांटामध्ये. हे माझ्या मैत्रिणीचं घर आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर असं वाटेल की थोडंसं डोंगराळ आणि जंगल आहे. सध्या इथे न्यू कन्स्ट्रक्शन सोसायटी आहे, त्यामुळे घरं आता सध्या बनत आहेत. बघू शकता वर्कर्ससुद्धा कामावर आहेत. आज 31 आहे, तरी पण वर्कर्स इथे सध्या काम करत आहेत. सो तुम्ही बघू शकता मस्तपैकी इकडे असं वाटेल की थोडंसं जंगल आहे, पण असं नाही आहे. इकडे सगळीकडे अशीच प्रकारची घरं आहेत. फार्म हाऊस टाईपचं एक लूक आहे या सगळ्या घरांना. सो बाहेर बॅकयार्डमध्ये तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं जंगल आहे आणि इकडे सुद्धा सध्या घरं बनत आहेत. तुम्ही बघू शकता तिकडे डोंगरावर घरं झालेली आहेत आणि एक वेगळाच लूक आहे सगळ्या घरांना. छान असं वाटेल की फार्म हाऊसमध्ये तुम्ही राहताय की काय. सो इकडे छोटंसं एक तलावसुद्धा आहे, जेणेकरून छान असं एक समरमध्ये खूप छान दिसतं. सध्या आता विंटर असल्यामुळे सगळ्या झाडांची पानं गळालेली आहेत, त्यामुळे थोडंसं काळ्या दिसत आहेत तुम्हाला, पण समरमध्ये आणि स्प्रिंगमध्ये तर खूप सुंदर असतं इकडे. सो तुम्ही बघू शकता हे यांचं बॅकयार्ड आहे आणि खूप सुंदर असं इकडे एक फार्म हाऊससुद्धा आहे. सो ही एक प्रायव्हेट फार्म हाऊस आहे. सो त्याचं पण लूक खूप छान आहे. सो हे एक यांचं माझ्या मैत्रिणीच्या घराचं बॅकयार्ड आहे. सो तुम्ही बघू शकता खूप छान असा लूक आहे इकडच्या घरांना, जे शिकागोमध्ये मला तरी बघायला मिळत नाही किंवा असेलही, पण मला माहिती नाही. कारण इकडे अटलांटामध्ये सगळ्या घरांची आणि जागेची रचना अशी डोंगराळ आहे. तुम्ही बघू शकता तिकडे दूरवर सुद्धा डोंगर दिसत आहेत. सो सगळीकडे इकडे डोंगराळ प्रदेश असल्यामुळे खालवर रस्ते आणि छान असं जंगलात राहण्याचं एक फील या घरांना आहे. सो तुम्हाला कसा वाटला हा लुक इकडच्या घरांचा, मला नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.